आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला मिहीर काढून देणार आहे. मिहीर एक एक करून पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 91. दुसरा क्रमांक आहे 84. आणि तिसरा क्रमांक आहे 95. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्वेता संजय लोटलीकर. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. हा, मग तुमच्याविषयी सांगा. पार नाक्याविषयी सांगा आम्हाला जरा. खरंच आरपार आहेत का इकडच्या बायका? हो. हा हो. कुठे हो? किती चांगल्या आहेत सगळ्या. तुमच्याकडे कोण वाटत पण नाही तसं. आरपार असतील तशा. चांगलं आहे सगळे बायका. चांगल्या आहेत सगळ्या बायका. हा, मग तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला ड्रॉइंग करायला आवडते. गार्डनिंग. अच्छा, ते करता तुम्ही? हो, करतात. अच्छा. आणि मग बाकी शॉपिंग वगैरे कोण करतं घरात? मम्मी पप्पा. मम्मी पप्पा. सास सासरे. सासू सासरे करतात. आणि मग तुम्ही घरी? मी घरी. टीव्ही बघता? टीव्ही बघायला आवडते मला. हो ना. आता खरेदी करायची आपल्याला, तुम्हालाच करायची आहे. हा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जयश्री किरण जोशी. तुम्ही काय करता? मी ज्वेलरी मेकिंगचा माझा बिझनेस आहे आणि मी माझी एक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एजन्सी चालवते घरामधून. अच्छा, इन्व्हेस्टमेंट एजन्सी. म्हणजे भरपूर पैसा असतो ना घरात? भरपूर पैशाचा प्रश्न नाहीये, पण लोकांच्या मध्ये वावरायला मला खूप आवडतं. त्यांच्या ओळखी करून घ्यायला, त्यांच्याशी संवाद साधायला मला फार आवडतं. मग हे करण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे कुठल्या संस्थेत वगैरे आहात की कसं लोकांमध्ये वावरता वगैरे असं? ट्रेनिंग घेतलेलं आहे मी त्याचं स्पेशली. ट्रेनिंग? हो, सिनियर्स लोकांकडून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि प्लस माझा ज्वेलरी मेकिंगचा बिझनेस 15 वर्ष झालं मी करते आणि क्लासेस पण घेते मी त्याचे. क्लासेस पण घेता? अरे वा. म्हणजे शिकता पण येईल आणि घेता पण तुमच्या? शिकवते पण मी, दोन्ही पण. मला समजा शिकायचं नसेल तर तुम्ही मला डिझाईन करून देऊ शकता? डिझाईन नाही, माझ्याकडे रेडीमेडच असतात दागिने. म्हणजे मी बनवते स्वतः. तुम्ही दागिनेच बनवता? डिझाईन वगैरे काही इश्यू नाही? डिझायनिंग नाही. आणि मग ओळखीच्यांना डिस्काउंट वगैरे देता तुम्ही? हो, डिस्काउंट. मग आता मी पण ओळखीचा आहे ना तुमच्या? हो, अगदी अगदी. हा, लक्षात आहे ना तुमच्या मी ओळखीचा आहे? अगदी अगदी अगदी. कधी पण येऊ शकतात पर्चेसिंगला माझ्याकडे. हा, हे एक बरं झालं. आपले काय कार्यक्रमाच्या मार्फत हा असं एक माझा प्रयत्न असतो कुठे कुठे. चालेल ना. अगदी अगदी. बाकी मग खरेदी कसली करता बाकी अदरवाईज? माझी स्वतःची असेल तर मी स्वतःच जाऊन करते. हा, आणि पर्सनली. आणि मग घराची असेल तर मी आणि मिस्टर जाऊन. दोघं जाता? हो. हा, आता इकडे करायचे तुम्हाला पण? चालेल ना. चालेल. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ अश्विनी धनंजय दहीवाले. पहिल्या दहीवाले कोण तुमच्या? मुलगी. अरे, नातेवाले? हो. मुलगीच तुमची? हो. हे बरं, छान सेटिंग लावली तुम्ही ना. हो. पहिलं प्राइस ती जी घेऊन गेली. हा, आता खरेदी आली समजा तर तुमच्याच घरी येणार. मजा असायची जॅकपॉटला. ऑल द बेस्ट तुम्हाला दोघींना. बाकी तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय करता? मी घरात असते. मला फक्त घर आवरायला वगैरे आणि खायला वगैरे बनवायला आवडतं. घर आवरायला आणि मुलीला आवरायला? मुलीला ती तिचं आवडते. हो. ती त्रास देत नाही ना? पण मदत करेल आता तुम्हाला ती. हा, कारण चॉपर दिलाय तिला. हो. त्यामुळे रोजच्या रोज भाज्या चॉप करायला लावा तिला. हा, हो. संपलं की लगेच द्यायच्या? हो की नाही? संपल्या तरी चालेल घरातल्या. हो, पण चॉप करायला लागेल. चॉप करायला द्यायच्या. हो की नाही? मुलीला शिस्त लागली पाहिजे. हो, नुसतं चॉपरचीच. बाकी एवढे लोक आहेत त्यांच्या देऊ शकता तुम्ही. त्यांच्याकडे पण पाठवून देईल तुम्ही भाडं पण लावू शकता. अरे बापरे. हो की नाही? आणि मग तुम्हाला अजून काय काय करायला आवडतं? घर वगैरे आवरायला, नीट नेटकं ठेवायला, हा, पदार्थ बनवायला आवडतात. मुलगी फोर्स करत असणार ना? तसं मुलं मुली दोघांनाही आवडतं. मुलं मुली दोघांनाही आवडतं. तुम्ही करता ते? तुम्हाला पण आवडतं खायला गोड पदार्थ? गोड तिखट दोन्ही सगळं आवडतं. हा, आता आपल्याला शॉपिंग करायचं इकडे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. चला, गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला बजेट देणार.
1 मिनिटाची वेळ, 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 907 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे 3 सुरू करा. चला बजेट लक्षात ठेवा. हा फोडा फोडा. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. अश्विनीताईंनी खरेदी केली 596 रुपयांची, जयश्रीताईंनी खरेदी केली 377 रुपयांची आणि श्वेताताईंनी खरेदी केली 615 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत श्वेताताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय, उडी खरेदी मिळाली? चांगलं वाटते. खूप खूप आनंद झाला खूप ना? आनंद झाला. हा मगाशी काय म्हणाले लोक, गोव्याला जाईपर्यंत खरेदी उरेल. हो की नाही? उरेल उरेल. तिथे विकू पण शकता गोव्याला जाऊन, संपणार ते आमच्यात. महाराष्ट्रातल्या वस्तू म्हणून. हो की नाही? हो. पुढची राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या भक्तीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या श्वेताताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. इकडे काही चणे ठेवलेत, काही वाटाणे ठेवलेत. करायचं एवढंच, तुम्ही वाटाणे घ्यायचे, ट्रे मध्ये टाकायचे, तुम्ही चणे घ्यायचे, ट्रे मध्ये टाकायचे, पण दोघींनी स्ट्रॉने खेचून एकमेकांच्या ट्रे मध्ये ते टाकायचे. कळलं? आपापल्या ट्रे मध्ये टाकायचे. वेळ आहे 1 मिनिटाची. ज्यांच्या ट्रे मध्ये सर्वात जास्त वाटाणे किंवा चणे त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता. साडेमाडे 3 सुरू करा. चला 1. व्हेरी गुड. अरे वा, येते की व्हॅक्युम क्लीनर म्हणून घेऊन जाल बाय. साडेमाडे 3. वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. भक्तीने ह्याच्यात जमा केले 17 वाटाणे, श्वेताताईंनी जमा केले 19 चणे. त्यामुळे श्वेताताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? श्वेताताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली हिरवी चावी? चावी. हिरवी चावी. हा साडी हिरवी म्हणून ना? ठीक आहे घ्या. श्वेताताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे भक्तीताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. श्वेताताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेलं आहे शेवेचं पाकिट. बोला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. संधी मिळी चांगली आहे. संधी मिळाली चांगलं वाटतंय. हा आता गोव्याला जाता जाता शेव खा. हा काही नक्की काही. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या भक्तीताई, ज्यांना मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी. वा, थँक्यू. सांगा कसं वाटतंय? बरं वाटतंय. तुला छान वाटतंय, वाटतंय. पण तुला एक कळतंय का? हे सगळं तुला मिळालं त्यातून काय सांगायचंय? आईला मदत. हा हा हो की नाही? मगाशी म्हणालीस मी काहीच मदत करत नाही, सगळं मदत करण्यासाठी येत आहे. आता आईला मदत कर भरपूर. हा पार्टिसिपेट केलंस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, हिरव्या पांढऱ्या घरात राहतात माझी काळी बाळ, मूर्ती लहान पण सुगंध महान अशी यांची कीर्ती आहे. असं काय आहे? कोणाला येतंय उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुशीला शनॉय. आणि उत्तर? कस्टर्ड ऍपल. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही या. तुमचं नाव सांगा. श्रुती दहीवाले. आणि उत्तर? वेलची. वेलची. वेलची उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे
साडेमाडे 3 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. क्वीन्स पार्क वसई मधला भाग इथे संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3.